नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. पनवेलमध्ये मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत. शहरातील रिक्षांवर लावण्यात आले विशेष पोस्टर. मनसेच्या कार्यकर्त्यांनी राबवला एक वेगळा उपक्रम. संजय गायकवाडांवर कारवाईची जोरदार मागणी. पुस्तक वादावरून राजकारण तापले. राज्यात शेकापकडून तीव्र निषेध नोंदवला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड. वैभव नाईक पुन्हा जिल्हाप्रमुखपदी नियुक्त. आगामी निवडणुकांसाठी पक्ष सज्ज. आणि 16 भैरव बटालियनला दगडूशेठ बाप्पा मूर्ती सुपूर्द. सीमावर्ती अरुणाचलमध्ये होणार मूर्ती स्थापना. जवानांना आध्यात्मिक बळ देण्याचा उपक्रम. पाहुयात सविस्तर वृत्त. पनवेलमध्ये मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून मनसेच्या कार्यकर्त्यांनी एक वेगळा उपक्रम राबवलाय. शहरातील रिक्षांवर मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा असे पोस्टर लावण्यात आले. या माध्यमातून मराठी भाषेला प्राधान्य देण्याचा स्पष्ट संदेश देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून मराठी भाषेबाबत जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जात आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि बाहेरील लोकांच्या वाढत्या वावरामुळे मराठी भाषेचा वापर कमी होत असल्याची भावना व्यक्त केली जात असताना अशा उपक्रमांमुळे स्थानिक ओळख जपण्याचा प्रयत्न होत असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या पोस्टरमुळे पनवेलमध्ये भाषिक अस्मिता आणि स्थानिक संस्कृती यावर पुन्हा एकदा चर्चा रंगताना पाहायला मिळते. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांच्या विरोधात अर्वाच्य भाषेचा वापर केल्याचा आरोप होतोय. या घटनेचा शेतकरी कामगार पक्षाने तीव्र निषेध व्यक्त केला असून लोकशाही मूल्य आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर हा थेट घाला असल्याचं म्हटलं जात आहे. शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी गायकवाड यांच्या वक्तव्यावर कडक शब्दात टीका करत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्या काळी आपले दिवंगत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी सावंत साहेब यांनी तर पत्ररूपी या ठिकाणी पत्र देऊन त्या लेखाचं त्यांनी या ठिकाणी समर्थन केलं होतं आणि अत्यंत चांगलं पुस्तक त्यावेळी लिहिलं गेलं. खरी ओळख महाराजांची त्यामध्ये लिहिली गेली आणि अशा पुस्तकाला अनेक भाषांमध्ये भाषांतर केलं गेलं आणि जवळजवळ वेगवेगळ्या भाषांतर असं लाखो प्रती त्या ठिकाणी वितरित केल्या गेल्या. आणि असं चांगलं लिखाण केलेलं पुस्तकाबाबत एका शीर्षकावरून या ठिकाणी या महाराष्ट्रामधले सत्तेमध्ये असलेल्या शिवसेनेचे आमदार संजयजी गायकवाड यांनी अत्यंत अर्वाच्य शब्दामध्ये त्यामध्ये प्रकाशक जे आमचे प्रशांत आंबी म्हणून आहेत त्यांना या ठिकाणी धमकी दिली. आमच्या गोविंदराव पानसरे साहेबांच्या वर त्यांनी टीका केली आणि अशा एक लोकप्रतिनिधींकडून हे अशा पद्धतीची भाषा या लोकशाहीला न शोभणारी असल्यामुळे आणि त्यांनी जीवे मारण्याची धमकी ज्या पद्धतीनं या ठिकाणी दिली गेली तर त्याच्या बाबतीत या शासनानं त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करावी ही मागणी रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही करत आहोत. सर्वप्रथम तर शेका पक्ष याचा निषेध करतो. जी भाषा त्यांनी वापरली आहे, एक लोकप्रतिनिधी असताना जी भाषा त्यांनी वापरली आहे ती पूर्णपणे अयोग्य आहे. त्यांना मर्डर करीन, हे करीन. मला असं वाटतं की लोकशाहीचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा इथे कुठेतरी घात होतोय. ते मुळातच पुस्तक अतिशय एक वैचारिक पुस्तक आहे आणि स्वर्गीय कॉम्रेड गोविंद पानसरेंचं ते पुस्तक आहे जे खूप वर्षापूर्वी लिहिलेलं आहे आणि त्याच्यात महाराजांचा इतिहास हा फार चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मांडणी त्याची केलेली आहे. मग अशा वेळी या भाषेत एखाद्या लोकप्रतिनिधींनी बोलणं हे अतिशय अयोग्य आहे असं मी ठरवते आणि शेका पक्ष याचा निषेध करतं. एक तर आजपर्यंत नरेंद्र दाभोळकर असतील, गोविंद पानसरे असतील, यांच्या कोणाच्याही हत्या कशी झाली याचा शोध अजून लागलेला नाहीये. आणि जर अशी भाषा एखाद्या प्रकाशकाशी होत असेल तर पक्ष आणि संघटना म्हणून आम्ही त्या प्रकाशकासोबत आहोत आणि होम मिनिस्ट्रीनी जी मुख्यमंत्र्यांकडेच आहे ते अशा भाषेवर आणि याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि आमदार साहेबांवर कारवाई झाली पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात माझगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत आता चुरस आणखीन वाढताना दिसतेय. भाजप शिवसेना पुरस्कृत उमेदवार रंजना रवींद्र कानसे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत गावाच्या विकासाचा ठोस आराखडा मांडला. त्यांची थेट लढत जयश्री दिनेश सावंत यांच्याशी होत असून ही निवडणूक जिल्ह्यातील लक्षवेधी लढत ठरत आहे.
मुख्य म्हणजे माझगाव ग्रामपंचायतमध्ये जे आम्ही आजूबाजूला फिरतो कचऱ्याचं साम्राज्य पडलं आहे, ते मला त्याचं कचऱ्याचं निर्मूलन करायचं आहे, हा मुद्दा माझा मेन आहे. आणि लाईटी नसतात माझगावमध्ये. ग्रामीण महिला सावंतवाडीच्या शहरापासून 3 किलोमीटर आमचं खेड आहे, हे माझगाव खेळ आहे. पण कायम आम्हाला असं बिंदास फिरता येत नाही 7च्या नंतर. त्याच्यामुळे लाईटीसाठी मी प्रयत्न करणार, रस्त्यासाठी प्रयत्न करणार. हे 2च मुद्दे. कारण मला मुळात 1.5 वर्षच आता पोटनिवडणूक असल्यामुळे 1.5 वर्षच काम करायला मिळणार आहे. आणि बाकीची विकास कामात मी लक्ष घालेन, तो प्रयत्न करेन मी बाकीची विकास कामं करण्याचा. मुख्यतः माझा प्रचार करण्याचा, डोर टू डोर प्रचार करण्याचा हे लक्ष आहे. त्याच्यामुळे लोकांशी संपर्क साधता येतो आणि लोक खुश आहेत. मला सांगतायत की तुम्हीच निवडून येणार, असं लोकांची विश्वास आहे माझ्यावर. डेव्हलपमेंट म्हणजे प्रत्येक वेळी गटारं केली जातात, पण जेव्हा कॉन्ट्रॅक्ट येतो गटारं करतात, पण ती पूर्ण झाली की नाही हे नंतर बघितलंच जात नाही. सगळीकडे गटारं बघितली तर अर्धी केलेली आहेत, खड्डे पडलेले आहेत. उद्या सकाळी पाऊस पडला की त्या खड्ड्यातच आमची गाडी जाणार, म्हणजे रस्ते दिसतच नाही, सगळं खड्डेच दिसतात. त्याच्यामुळे हे कामं होतात पण ती अर्धवट टाकली जातात. आता आमचा हा बाजूचा 500 मीटरचा रस्ता आहे आमच्या जो सावंतवाड्यात, तो बऱ्याच म्हणजे अडचणी येऊन अर्धवट झालेला आहे आणि पुढे निमुळता होत गेलेला आहे, म्हणजे पूर्ण झालाच नाही तो शेवट. कॉन्ट्रॅक्ट येतात पण तो कामं पूर्ण होत नाही, अडीअडचणी खूप येतात. त्याच्यात प्रचारात साथ देतात पण राजकारणात काय होईल हे मी सांगता येत नाही, म्हणून मी तयारीत आहे. पण लोक माझ्याबरोबर आहेत, म्हणजे माझा ह्या प्रचारामुळे मला एक वाटतं आणखी लोकसंपर्क वाढला आणि पुढे मी काहीतरी ह्या लोकसंपर्कातून करू शकते. मला प्रत्येक म्हणजे घोरटोघोर फिरल्यावर असा कॉन्फिडन्स आला आहे की निदान म्हणजे 80% तरी लोक माझ्याबरोबर आहे. त्याच्यामुळे नक्कीच मी विजयी होणार अशी मला खात्री झालेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. त्यांची संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुखपदी अधिकृत फेरनियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील मातोश्री येथे झालेल्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. या निर्णयाचे वैशिष्ट्य म्हणजे यापूर्वी जिल्ह्यात 2 जिल्हाप्रमुख असायचे, मात्र आता एक जिल्हाप्रमुख असा निर्णय घेत संपूर्ण जबाबदारी वैभव नाईक यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. पक्षातील फुटीनंतरही नाईक यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा कायम ठेवली होती, त्याचेच फलित म्हणून ही मोठी जबाबदारी त्यांना देण्यात आल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या नियुक्तीनंतर कणकवलीसह संपूर्ण सिंधुदुर्गात शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत असून जल्लोष साजरा करण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयामुळे पक्षाला नवी ताकद मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच राणे कुटुंबाच्या बालेकिल्ल्यात शिवसेना कितपत भक्कम होते याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. खेड तालुक्यातील कोरेगाव येथे शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात पार पडले. धावजी बाबा मंदिर परिसरात सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित या शिबिरात कोरेगाव, शिरशी, सवनस, नादगाव, आमशेतसह खाडीपट्ट्यातील अनेक गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय दाखल्यांचे तात्काळ वितरण करण्यात आले. या शिबिरामध्ये सातबारा, वारस तपास, डोमेसाईल, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड तसेच अनाथ, विधवा आणि अपंग पेन्शन संबंधित कामांचा समावेश होता. शासनाच्या सेवांचा लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावा आणि कोणीही दाखल्यांपासून वंचित राहू नये हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी स्पष्ट केले. यावेळी पंचायत समिती सदस्य निसार सुर्वे, सरपंच आणि माजी सरपंचांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अशा शिबिरांमुळे नागरिकांची कामे गावातच मार्गी लागत असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. पेण नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असा अपंग कल्याण निधी वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. नगर परिषदेच्या हद्दीतील 249 दिव्यांग लाभार्थींना प्रत्येकी 7,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. आमदार रवींद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील तसेच नगरसेवक नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन सत्ताधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील हा पहिलाच मोठा उपक्रम असल्याने सभागृहात दिव्यांग बांधवांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। यावेळी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी मार्गदर्शन करताना दिव्यांग बांधवांना अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी नगर परिषद कटिबद्ध असल्याचे सांगितले। तसेच 3 डिसेंबर जागतिक अपंग दिन हा निधी वाटप प्रत्येकी 10,000 रुपये देण्याचा शब्द त्यांनी दिला। शहराच्या सर्वांगीण विकासासोबत प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी काम सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। दिव्यांग निधी ही गोरगरिबांच्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि नगरपालिकेने पाऊल जे उचललेलं आहे हे फार महत्त्वाचं आहे। गोरगरिबांसाठी साथ मिळाली पाहिजे। या शहरात दिव्यांग जे लोक आहेत या दिव्यांग लोकांच्या कथा व्यथा फार मोठ्या असतात आणि ह्यांचं पुढचं जीवन ह्यांनी कसं जगावं हे आपण नव्हे तर परमेश्वरापुढे सुद्धा चिंता असतोय। आणि आज त्यासाठी नगरपालिकेने फुलाची पाकळी तरी या बजेटमध्ये आजचे आपले पंतप्रधान मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही दिव्यांग निधी आपण गोरगरिबांसाठी दिली, दिव्यांगांसाठी दिली। त्याचा उपयोग त्यांच्यासाठी होणं गरजेचं आहे आणि नगरपालिकेने हे उचललेलं फार महत्त्वाचं पाऊल आहे। दिव्यांग व्यक्तींसाठी पेण नगर परिषदेच्या माध्यमातून 249 दिव्यांगांना 7,000 रुपयाप्रमाणे 17,43,000च्या आसपास वाटप आम्ही पूर्ण केलंय। त्याच पद्धतीने येणाऱ्या डिसेंबरमध्ये 3 डिसेंबरला जो जागतिक दिव्यांग दिवस आहे त्या दिवसाला आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून 10,000चं सहकार्य त्यांना करणार आहोत। ही आज आम्ही माझ्या संपूर्ण सहकार्यांच्या वतीने नगराध्यक्ष म्हणून मी हे जाहीर केलंय। शेवटी एखाद्या शहराचा विकास करत असताना विकासाची व्याख्या कधी पूर्ण होते, जेव्हा त्या शहरातल्या शेवटच्या समाजाला त्या सत्तेचा तिथल्या सुविधांचा फायदा जेव्हा होतो तेव्हा खऱ्या अर्थाने तिथल्या विकासाची व्याख्या पूर्ण होते। आणि म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलंय की शहरातल्या दिव्यांगांना त्यांना फक्त सहानुभूती न देता त्यांना कार्य करून त्यांना कर्तृत्ववान बनवण्यासाठी आम्ही सर्व मंडळी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे असं आम्ही त्यांना शब्द दिलाय। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून भारतीय लष्करातील मराठा लाईट इन्फंट्रीच्या 16 भैरव बटालियनला पंचधातूची गणपती मूर्ती सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आली आहे। संवेदनशील आणि सीमावर्ती भागात कार्यरत राहणाऱ्या बटालियनच्या पाठीशी बाप्पाचा आशीर्वाद कायम राहावा या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला। ट्रस्टतर्फे मंदिरात विधिवत पूजा करून सुमारे 1.5 फूट उंचीची ही मूर्ती बटालियनच्या प्रतिनिधींना देण्यात आली। मराठा लाईट इन्फंट्रीला गणपती मूर्ती देण्याची परंपरा पूर्वीपासून सुरू असून त्याच परंपरेचा हा भाग असल्याचं ट्रस्टकडून सांगण्यात आलं। बटालियनचे लेफ्टनंट कर्नल रणजित सिंग सिन्सनवार यांनी सैनिकांच्या वतीने मूर्तीची विनंती केली होती। ही बटालियन सुरुवातीला बेळगाव येथे मंदिराची स्थापना करणार असून पुढे ऑपरेशनल तैनातीनुसार अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागात मूर्ती नेण्यात येणार आहे। या उपक्रमामुळे देश सेवेत असलेल्या जवानांना मानसिक आणि आध्यात्मिक बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जातो आहे। दगडूशेठ गणपती हलवाईवाले यांच्याकडून आम्हाला ही जवळजवळ 1.5 फुटाची मूर्ती भेटल्यानं आम्ही 16 भैरव बटालियनचे ऑफिसर्स, JCOs आणि ऑर्स यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद आम्ही देऊ म्हणजे त्यांचा आभार व्यक्त करू शकत नाही। ह्या शब्दांमध्ये असे शब्द आमच्याकडे नाही येतं की आम्ही त्यांचे बिलकुल एवढे ऋणी आहोत। स्थापना ही मराठा लाईट इन्फंट्री बेळगाव येथे आमचं एक हे 16 भैरव बटालियन एक नवीन बटालियन ओपन झालेलं आहे। तर त्याचे 28 एप्रिल 2026 रोजी स्थापना मंदिरात आणि मूर्तीची स्थापना आम्ही तिथे पूजेचं वगैरे आयोजन केलेलं आहे। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने भारतीय लष्करातील मराठा लाईट इन्फंट्रीला आपण कायमच गणपती बाप्पाची मूर्ती देऊन हे आपलं कायम सहकार्य राहिलेलं आहे। बाप्पांचा आशीर्वाद या सर्व बटालियनसोबत राहावा ही भूमिका ट्रस्टची त्यामागची आहे। आज भारतीय लष्कराने नव्याने स्थापन केलेली भैरव बटालियन ही 16 भैरव बटालियन ही मराठा लाईफ इन्फंट्रीचा एक भाग आहे आणि ही नवीन बटालियन यांनी आम्हाला विनंती केली की या बटालियनला गणपती बाप्पाची मूर्ती मिळावी। त्याची आम्ही युनिटसोबत कायम प्रतिष्ठापना करू आणि आमच्यासोबत कायम ती राहील। बाप्पांचे आशीर्वाद आमच्यासोबत राहतील
या दृष्टिकोनातनं आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये विधिवत पूजा करून ही एक पितळेची पंचधातूची 1.5 फुटाची मूर्ती ही आपण या बटालियनला अतिशय सन्मानपूर्वक ही सुपूर्द केलेली आहे आणि गणपती बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की ह्या बटालियनच्या सर्व जवान आणि ऑफिसर्सला हे बळ द्या, त्यांना त्यांच्याकडनं पराक्रम देशहितासाठी कायम त्यांच्याकडनं घडू दे, अशा पद्धतीची प्रार्थना आम्ही केलेली आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.